रवी न्यूज 9 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी। वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत, तांदुळवाडीत मेंढी ठार, एक बेपत्ता। तांदुळवाडी बिबट्या सदृश वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका मेंढपाळाची एक मेंढी ठार तर एक मेंढी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 पहाटेच्या सुमारास घडली। या घटनेत सुमारे 50,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे। मिळालेल्या माहितीनुसार तांदुळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील मेंढपाळ सोनबा तानाजी कांबळे व युवराज कोळेकर राहणार पट्टण कोडोली यांच्या सुमारे 200 शेळ्या मेंढ्यांचा कळप हा गावातील शेतकरी शिवाजी बाबूराव जाधव यांच्या गट क्रमांक 161 मधील शेतात खतासाठी 4-5 दिवसांपासून ठेवण्यात आला होता। गुरुवारी पहाटे बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने कळपावर हल्ला चढवला। कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले असता बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला केल्याचे दिसून आले। मेंढपाळाने आरडाओरडा करत तसेच भांडी वाजवून बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान एक मेंढी ठार झाली तर दुसरी मेंढी बिबट्याने पळवून नेली। एक मेंढी वाघऱ्यात अडकल्याने ती जागीच सोडून बिबट्याने पलायन केले। या घटनेमुळे मेंढपाळांनी रात्रभर जागून काढली असून प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी तात्काळ वनरक्षक विशाल डुबल व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल खंडागळे यांना कळवून पंचनामा करण्याची मागणी केली। त्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। वनरक्षक विशाल डुबल, वनमजूर विक्रम टिबे व शिवाजी खोत यांनी घटनास्थळी पंचनामा केला तर डॉक्टर कपिल खंडागळे यांनी मृत मेंढीचे शवविच्छेदन केले। दरम्यान वाळवा तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून नेरले, तांदुळवाडी, बहादूरवाडी, मालेवाडी, आष्टा, बागणी या परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे। वन विभागाने तातडीने बिबट्यांना पकडून सुरक्षित जंगलात सोडावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। यावेळी संजय वाघमोडे म्हणाले, बिबट्याच्या हल्ल्यात अनेकदा जनावरे फस्त होतात किंवा पळवून नेली जातात, मात्र अवशेष न सापडल्यास पंचनाम्यात नोंद होत नाही, त्यामुळे पशुमालक नुकसान भरपाईपासून वंचित राहतात। अशा बेपत्ता जनावरांची नोंद करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, तसेच प्राणी सुरक्षा कायदा रद्द करावा। घटनास्थळी संजय वाघमोडे, वनरक्षक विशाल डुबल, वनमजूर विक्रम टेबे, शिवाजी खोत, मेंढपाळ तानाजी कांबळे, बिरू अणुसे, परमेश्वर कांबळे, रेश्मा कांबळे, गुंडा कोळेकर, युवराज कोळेकर, शेतकरी शिवाजी बाबूराव जाधव तसेच स्थानिक शेतकरी व पत्रकार उपस्थित होते। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी रेश्मा तानाजी कांबळे, राहणार तांदुळवाडी। शिवाजी मगदूम यांच्या रानात आमची मेंढरं बसायला होती। रात्री बिबट्याने आमच्या मेंढरावर हल्ला केला। आमचं बाळ लहान होतं किंवा आमच्या घरातली पुरुष मंडळी इथं झोपायला होती। नशीब आमचं एवढं चांगलं की आमच्या मनुष्यबळावर कुणाला हल्ला झालेला नाही। तर बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी माझी विनंती आहे कळकळीची। आज तांदळवाडी ते तानाजी कांबळे यांच्या मेंढीवर बिबट्याचा हल्ला झाला असा आम्हाला फोन आला। त्यानुसार आम्ही सदर ठिकाणी आलो असता मेंढीला बिबट्याने मारल्याचे आढळले। ठिकाणी तपासणी केली असता आम्ही बिबट्याच्या पायाचे ठसे आम्हाला आढळलेले आहेत। आम्ही योग्य तो शासन नियमानुसार त्याचा पंचनामा केलेला आहे। मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य। आज मी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे आलो आहे। तांदुळवाडी येथे तानाजी कांबळे यांच्या मेंढरांचा कळप रानात वस्तीला असताना अचानक रात्री 1:15-1:30च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्यांची एक मेंढी ठार केल्या तर एक मेंढी गायब आहे। म्हणजे याचा अर्थ की बिबट्या एक नसून बिबट्याबरोबर अनेक 2-3 बिबटे असण्याची शक्यता आहे। तरी वन विभागानं या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून प्राणी सुरक्षा कायदा रद्द करावा। प्राणी सुरक्षा कायदा जेव्हापासून अंमलात आल्यानंतर तेव्हापासून वन्य प्राणी आणि बिबट्यासदृश प्राणी किंवा भटकी कुत्री यांची या संख्यावर मर्यादा घालणं अडचणीचं यायला लागले आणि वन्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांना मृत प्राण्याचे अवशेष जखमी पंचनामा करण्यासाठी त्याचे कुठले तरी अवशेष लागतात आणि काही वेळेला कसं होतं, शिकार करताना वन्य प्राणी एखादा पाळीव प्राणी शेळी मेंढी पूर्ण घेऊन जातात किंवा खाऊन फस्त करतात। अशा वेळी तांत्रिक टेक्निकली अडचण येते की पंचनामा करण्यासाठी तिथं आपल्याला ही मिळत नाही, त्याचे अवशेष न मिळून आल्यामुळं
शेतकरी पशुपालक मेंढपाळ नुकसानपासून वंचित राहतात. तरी माझी शासनाला विनंती आहे की ह्या भागातली बिबट्याची संख्या ही पूर्णपणे पकडून, सगळे बिबटे किंवा तरसदृश्य वन्य प्राणी आहेत यांना येथून पकडून त्यांना खोल आतल्या जंगलात चांदोलीसारख्या अभयारण्यात नेऊन त्यांचे ही करावी, रवानगी करावी. कारण हे आता ऊसाचा हंगाम आहे, लोक लागणी करायला लागलेत आणि शेतकरी पाणी पाजायला जाताना सुद्धा त्याला अडचणी यायला लागलेत. आज एखादी शेळी मारल्या, एखादी मेंढी मारल्या, भविष्यात एखाद्या वन्य प्राणी एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारू शकतो. अशी एखादी घटना या वाळवा तालुक्यात घडण्या अगोदर वन विभागाने आणि महाराष्ट्र शासनानं या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. पाळीव हत्ती अंबानी घेऊन जातात, त्याप्रमाणे आमचे बिबटे या भागात वाढलेले बिबटे घेऊन जरी अंबानीला दिली शासनाने तरी पण आमची काही अडचण नाही आणि त्या अंबानीने सांभाळ करावा ही आमची शासनाला नम्र विनंती.